नमस्कार मित्रांनो, भूषण राजू ब्लॉग आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपण आता घोगरमध्ये मळण या गावाला आलो आहोत। तर तिथे ववसाचा कार्यक्रम आहे। तर कशा प्रकारे गौरी ववसतात, बायका काय करतात त्याचा ब्लॉग बनवणार आहे, तुम्हाला दाखवेन। इथे बघा सगळ्या बायका, आमची मावशी आहे इथे जमले आहे सगळेजणी। हे बघा ही आमची मावशी तयार झाली फोटो काढायला। मामा येतोय ना वरती। सायरीचा इटा पण आहे ना। इकडे पण ठेव। गेलास ना नाही गौरीचा माग झाला। चक्रोबा म्हणजे माघारी असतो गौरीचा। गौरीचा माघारी चक्रोबा। तर आमची मोठी मावशी आता पूजा करते। ह्याच्यात पानाची इडा नाहीये ना। काय असतो माघारी तो पार्वतीचा कोण आहे, गौरीचा कोण आहे? चक्रोबा काय असतो जरा सांग। अगं पण त्याला ना आम्हाला भाव असतो। नवरा आहे शंकर हा गौरीचा ना माघारी येतो ना तिला। आज माघारी आला। हा म्हणजे आज माघारी आला मग शंकर त्याला आपण चक्रोबा बोलतो पण त्याचं नाव शंकर। हा शंकर नवरा तिचा नवरा हा दुसऱ्या दिवशी तिला न्यायला येतो। आदल्या दिवशी ती येते, दुसऱ्या दिवशी तो न्यायला येतो। आपण तिथं आणतो ना खरं टाकून। हा आपण तिथं नाही ठेवायचं। ठेवतो करायचा, पाठ मांडायचा आणि त्याच्यावर ते ना ठेवायचं। त्याच्यावर त्याला ठेवायची, टोपी घालायची, पूजा करायची। बघ कशी व्यवस्थित जेवण तो मटण बिटन काय असेल तर नैवेद्य असतो ना। अगं 1.5 दिवसाच्या माघार कोणाला येते ती। मी 1.5 दिवसाच्या रजेसाठी मी जात आहे रे बंधवा। 1.5 दिवसाला बरोबर येतो। ईश्वर सांगते, ती सांगते मी 1.5 दिवसासाठी जाणार माहेरी। ती नवरा सांगतो तुला सोनं सुपा दे पण तू माहेरी जाऊ नको। सोनं सुपा मी होवसणार नाही, मी बुडव्या सुपान होसायला माहेरी जाणार। सांगतो नवरा सोन्याची सुपा देईन पण जाऊ नको। गाणी म्हणायची। मग माझ्या सुपारीपासून नारळीपासून सगळ्यापासून आहे। मी बुडव्या सुपान पण जाईन मी डुबली माहेरी। बुडव्या सुपान होशीन पण मी जाईन डुबली माहेरी। तू सोनेरी सुपा देशील माहेरचं बंधू। नवरा म्हणतो तुझे माहेरचं डुबल बंधू। गाणी म्हणायचो आम्ही तरी गौरी बोलते की 1.5 दिवसासाठी तरी जाईल। डुबायला बंधू सांगतो ना, तेव्हा ती सांगते मी गुंडव्या सुपान होशील पण माहेरी जाणार। मुरव्याची भाजी खायसाठी मुरव्याची भाजी
मुंग्याची भाजी, कसली भाकरी, तांदळाची नाही ती काहीतरी नाव आहे. गव्हाची भाकरी का काय? आणि ती भाजी भाकरी कसली वेगळी भाकरी ती खाण्यासाठी भाकरी, ती गावाला माहिती. माहिती. म्हणून ती भाजी ना भाकरी करतो आणली लगेच तिला त्यासाठी. त्यांच्या नैवेद्य त्यासाठी खास आणली. नैवेद्य असतो. भाकऱ्या भाजायच्या, भेंडा, डाळची भाजी, पालेभाजी कुठली पण असते पण ती करायची. नैवेद्याचा फोटो घेतला पण नाही. इतकी त्या दिवशीची भाजी चांगली होती ना तर भाकऱ्या 2-3 खाशी. हो. इतकी हल्ली नाही याचा वेगळी. हा बघ भैया, हा बघ. तर आता सर्वप्रथम आमच्या मावश्या एकमेकांना वाण वाटतील. हे बघा, हे अशा प्रकारे एकमेकींना वाण वाटतील. काय करायचं? थांब, तू कशाला? जा. आणि एकमेकीला पैसे देतील. हे पैसे कशामुळे? ते वाण असंच द्यायचं नसतं म्हणून हा, त्याच्यासाठी त्याच्यासोबत. आपण काहीतरी पैसे- नुसतंच वाण नसतं द्यायचं ते. हा, असंच घ्यायचं नाही म्हणून ते आपण पैसे द्यायचे. तर आता मगाशी मित्रांनो आजीने आपल्याला छान माहिती दिली सक्रोबाबद्दल. तर ते हे होतं, त्याला शंकरोबा म्हणतात. खरं म्हणजे शंकर, कोकणामध्ये त्याला शंकरोबा या नावाने संबोधतात. कोकणामध्ये शंकरोबा असं म्हणतात त्याला सगळेजण. तो म्हणजे तो जो शंकरोबा असतो तो गौरीचा माघारी नसतो. तो गौरीला माघारी घ्यायला आला असतो 1.5 दिवसानंतर. तर मंडळी हे बघा, हे आमच्या घरातली छोटी गौरी आहे. तुझं नाव सांग. हां, तर आज बघा गौरीच्या दिवशी आहे ना, तिने मस्तपैकी नऊवारी साडी नेसली बघा. हाय कर. आणि ही बघा, ही तिची आई. ए बाळा बस. तर काही अशा प्रकारे वाण मिळाले. तर काही अशा प्रकारे थंबनेलसाठी फोटोशूट चालू आहे या व्हिडिओच्या. रोशन बघा फोटोशूट काढतोय.
मुसळधार पाऊस सुरू झालाय बघा. हा जो कोकणातला पाऊस आहे ना, त्याचा आनंद घ्यायला मजा वेगळी येते. मस्त झाडं झुडपं, पाणी बघायला. पावसाची सर बघा जोरात आली एकदम. हे जे दृश्य पाहायला मिळतं ना, ते कोकणातच मिळतं पाहायला एकदम.